आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामाला तहसीलदारांनी विरोध केलाय। योजनेच्या जबाबदारीतून तहसीलदारांना मुक्त करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं तशी मागणी केलेली आहे। मागणी मान्य न झाल्यास कामकाजावर बहिष्कार टाकण्याचाही इशारा देण्यात आलाय। तर महसूल कामांसह इतर कामांचा व्याप असल्याचं कारण देत ही मागणी करण्यात आली आहे। तहसीलदारांनी बाल विकास विभागाशी संबंधित कामं करण्यास नकार दिल्याचं दिसतंय। तर तहसीलदारांशी याविषयी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधींनी, बघूया। नुकतंच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली लाडकी बहीण योजनेला जे आहे ते महसूल विभागाकडून आता विरोध दर्शवण्यात येतोय। आपल्यासोबत राज्याचे महसूल विभागाचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे सर आहे। सर, काय सांगाल सर, एकूणच लाडकी बहीण योजनेला आपला या ठिकाणी विरोध दिसून येतो? महसूलकडे ही योजना इम्प्लिमेंट करायला देणे हे योग्य नाही आहे, कारण की महसूलचा तहसीलदार हा जरी तालुक्याला काम करत असला तरी तो तालुक्याचा प्रशासकीय प्रमुख नाही आहे की त्याच्या माध्यमातून ती योजना पूर्णपणे तो राबवून घेऊ शकेल। त्याला जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर त्याला फक्त महसूलच्या कर्मचाऱ्यांचाच वापर करून ती योजना राबवावी लागेल। आणि महसूलकडे आज रोजी मनुष्यबळाची संख्या खूप कमी आहे आणि तहसीलदाराकडे ऑलरेडी खूप सारी कामे सध्या चालू आहेत। इलेक्शनशी संबंधित कामे सुरू आहेत, नैसर्गिक आपत्तीची कामे आहेत, बाकी सर्व योजनांची कामे आहेत। एवढं सगळं करत असताना इतके अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राबवू त्यांना शासनाला निश्चित अडचण येऊ शकते आणि मग ते प्रेशर जे आहे तो दबाव तहसीलदारावर राहील आणि ते शक्य होणार नाही। एक तर ही योजना राबवल्या जाईल, बाकीच्या सगळ्या योजनांवर ते परिणाम होईल, इलेक्शनच्या कामावर परिणाम होईल, त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या कामावर परिणाम होईल। त्यामुळे ज्या विभागाचं आहे त्या विभागाकडे ते द्यावे, त्यांनी ते इम्प्लिमेंट करावे, एवढीच आमची मागणी आहे। आमचा या बाबीला विरोध नाही, आमचा या बाबीला समर्थन आहे आणि आम्ही मदत करायला सुद्धा तयार आहे। आम्ही आवश्यक प्रमाणपत्र तात्काळ अति जलद गतीने आम्ही देऊन राहिलेलो आहोत। त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला याच्यात सदस्य न करता, आमच्यावर एवढी जबाबदारी न टाकता आम्ही याला मदत करू, फक्त ही जबाबदारी संबंधित विभागावर टाकावी, एवढंच आमचं म्हणणं आहे। आमच्यावर कोणत्याही पदाची जबाबदारी टाकू नका, महिला बालविकास यांच्यामार्फत जे आहे ते ही योजना राबविण्यात यावी आणि आमचा त्याला पाठिंबा असणार, कारण की महसूल विभागामध्ये अगोदरच पुष्कळ असे कामं असतात। त्यामुळे ही योजना जर हाती घेतलीत अजूनही अतिरिक्त कामाचा बोजा वाढेल असं संघटनेकडून सांगण्यात येत आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।